नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. अजित पवार गटासोबत जाण्यास पिंपरी चिंचवड काँग्रेसचा नकार. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत जाण्यास नकार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतील काँग्रेसच्या अधिकृत कार्यालयात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शहर उपाध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्यासंदर्भात काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. माजी महापौर आजम पानसरे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे आदी सहभागी झाले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की एकत्र येण्यासंदर्भाचा अहवाल प्रदेशाला कळविल्यानंतर शनिवारी डॉक्टर कोल्हे हे युतीबाबतची घोषणा करतील. मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांना कोणत्या जागा सोडायच्या याविषयीची अद्याप भिजत घोंगडं राहिलं आहे. गांजा विकणाऱ्या महिलेवर गुन्हा. झोपडपट्टी परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई काल दुपारी वाकडमधील म्हातोबानगर झोपडपट्टी येथे करण्यात आली. संबंधित महिलेला गांजा बाळगून त्याची विक्री करत असताना रंगेहात पकडले. तिच्याकडून 6,800 रुपये किमतीचा 136 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. भाजपची अंतिम उमेदवारी यादी तयार. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली. मुंबईत विधानसभा मतदारसंघ निहाय आढावाही घेण्यात आला. या बैठकीला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे उपस्थित होते. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे त्या नावांना अंतिम मान्यता देण्यात आली. ज्या जागांवर इच्छुकांची संख्या अधिक आहे तिथे सर्वेक्षणाच्या आधारे 2 ते 3 पर्यायी नावं निश्चित झाली. 32 प्रभागांपैकी शिंदे आणि आरपीआय यांना सोडलेल्या जागा वगळता उर्वरित उमेदवारांची यादी भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या वाहनांची पोलिसांनी केली तपासणी. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या वाहनाची पोलिसांकडून काल तपासणी करण्यात आली. पवार गुरुवारी बैठकीसाठी मुंबईवरून हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीतील हेलिपॅडवर आले होते. तिथे त्यांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचे कौतुक वाटते. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची तपासणी होते, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.